देवी जय देवी जय वर्धे तार संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होशी निराशा यशापासून सोडी दुःखापासून सोडी सोडी लोकाशा आपले वाचून कोण तुझी आशा गजलेशा जय देवी जय महिषासुरमर्दिनी वर्धे तार संजीवनी जय देवी सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थसाधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते ओम तुळजा भवानी लेखी आश्वासन ठराव करून मागा नगरपालिकेमध्ये ठराव झालेला आहे. त्याची सर्व कागदपत्र मधुकर शेळके यांच्याकडे आहेत आणि त्यांनी त्याचा पुढील पाठपुरावा आपण आपल्या सर्व नगरसेवकाच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून ते पुढची राहिलेली कारवाई लवकरात लवकर करण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी मी बोलतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. जय हिंद जय महाराष्ट्र. साहेब जयंती निमित्त विनोद पिटूभया गंगणे नगराध्यक्ष तुळजापूर यांच्या वतीने लहान मुलांना वह्या पुस्तकाचं वाटप होणार आहे 4 वाजता आणि नगरसेवकांचा सत्कारही होणार आहे. जिजाऊ मासाहेबांचं पूजन बी त्या टायमाला अजून होणार आहे दुसऱ्यांदा आपल्या नगराध्यक्ष यांच्या शुभ हस्ते. काय त्यांना काही काम असतं त्यांना येणं झालं नाही. आता आपल्या प्रियाताई गंगणे यांच्या शुभ हस्ते अजितदादा लखनभैया पेंदे माऊलीराजे भोसले या सर्वांच्या बालाजी तट यांच्या सगळ्यांच्या शुभ हस्ते आता पूजा संपन्न झालेली आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आज जिजामाता यांची जयंती साजरी करत असताना या ठिकाणी नवनिर्वाचित सन्माननीय नगरसेवका आणि प्रिया गंगणे माऊली भोसले लखन पेंदे अजितदादा माजी नगरसेवक अजितदादा कदम परमेश्वर तसेच मधुकर शेळके संतोष अप्पा सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी आज या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून जिजामाता नगर इथे मधुकर शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचे सगळे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतात. अतिशय आनंदाची बातमी आहे. आई तुळजाभवानीचं आपलं पवित्र नगरी श्री तुळजाभवानीच्या चरणी या ठिकाणी जिजामाता नगर हे नाव देऊन पिटूबाईच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा नगरसेवक झालं. त्यांनी ठराव करून या भागाला जिजामाता नगर असं नाव गेल्या 15 वर्षापासून जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करून 2 शब्द बोलतो. आणि आता किशोरदादाजी म्हणले 15 वर्ष गेले आपल्याला जे पिटूबाईनं झोपडपट्टीतनं जिजामाता नगर जे आणलं ते पिटूबाई जरण न फिरण्यासारखे आहेत आपण आणि त्यामुळे आपण पिटूबाईचा सर्वस्व हजर राहतो आणि इथून मी राहायचंय. आम्ही विरोधात असतानाही आम्हाला 5 वर्षांनी काळग्राम भाज्याच्या संपर्कात आलो की काय असते पिटूबाई हे आम्हालाही कळालं आणि इथून त्यांच्यासोबत आम्ही शेवटपर्यंत राहणार आहेत हे आज सगळ्यासमोर काही देतो. आणि पिटूबाईच्या आम्ही पाठीमागे लागून तिघे चौघ आपल्या भागातले जे नगरसेवक आहेत सगळे ते पुतळ्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करणार आहेत आणि पुढल्यापर्यंत पुतळा बसवण्याचा प्रयत्न करू. जिजामाता नगरीतील बऱ्याच वर्षापासून जिजामाता नगर येथील आपले विनोद पिटूबाई गंगणे हे नगराध्यक्ष असल्यामुळे आणि प्रियाताई गंगणे आणि लखनभैया आणि अजितदादा माऊलीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली पुढल्या वर्षी आपल्या जिजाऊ मासाहेबांच्या पुतळ्याचं इथं अनावरण होणार आहे आणि आपण 4 वाजता विनोद पिटूबाई गंगणे या कार्यक्रमाच्या उपस्थित आपल्या मंडळाच्या वतीने त्यांना हे निवेदन द्यायचं आपल्याला आपल्या पुतळ्याची मंजुरी आहे. आपल्याकडे लेटर सुद्धा पण आहे जिजाऊ महासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरणसाठी. तर ह्या आपल्या नगरीमधले 5 ते 6 नगरसेवक आणि नगराध्यक्ष आपल्याच भागातले असल्याने आपल्याला लवकरच आपल्या ठराव मंजूर विनोद पिटूबाई गंगणे यांच्या नेतृत्वाखाली व सर्व आपल्या नगरसेवकांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या 2027च्या जानेवारी रोजी जिजाऊ मासाहेबांचा पुतळा अनावरण व्हावं असं मी राजमाता जिजाऊ मासाहेब जिजामाता प्रतिष्ठानच्या वतीने मी असं मान्यवरांना विनंती करतो. या शब्दाचा लवकरच त्यांनी पाठपुरावा करून आम्हाला या जिजामाता नगरीचा अभिमान वाढावा
हीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी ही जयंती साजरी करत असताना अतिशय आनंद होतो. या ठिकाणी युवकांचा मोठा सहभाग, अनेक रक्तदान शिबिर असतील, अनेक विविध कार्यक्रम असतील, या ठिकाणी सातत्यानं जिजामाता नगर इथं संपन्न होत असतात. परवाच लोकप्रिय नगराध्यक्ष जय बिनविरोध निवडून दिला तुम्ही, त्याबद्दल डॉक्टर अनुजा कदम यांनी परवाच रोग निदान शिबिर घेऊन या भागाच्या सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्याचं काम आरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेक रुग्णांनी या ठिकाणी त्यांची तपासणी करून घेतली आणि त्यांना उपचार करण्यात आले. हा नृत्य कार्यक्रम करून या ठिकाणी या भागाचा सार्वजनिक विकास करण्याचा जो उडा उचललेला आहे, हे कुठंतर नगरपालिकेच्या माध्यमातून हे या ठिकाणी आता मधुकर शेळकेने आणि जिजामाताचा नगरच्या नावानं, आईसाहेबांच्या नावानं जी ओळखलं जाणारं जी काही ही नगर आहे, ह्या नगरीचे नूतन नगराध्यक्ष, नगरसेवक, अनेक नगरसेवक